नमस्कार, मी श्रीकांत खांदवे. तुम्ही पाहत आहात लेट्सअप मराठी. आज आपण दिवसभरातील 10 महत्त्वपूर्ण घडामोडी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तसेच उद्या पावसाची काय परिस्थिती असणार आहे यावर हवामान खात्याने एक इशारा दिला आहे. तसंच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आईचं निधन झाल्याची आज एक बातमी आपल्या समोर आली आहे. यासह इतर 10 महत्त्वपूर्ण घडामोडी आज दिवसभरामध्ये ज्या काही घडल्यात त्या आपण पाहणार आहोत एक एक करून. चला तर वळूयात सगळ्यात पहिली घडामोडीकडे. गेल्या 24 तासात हवामान विभागाकडनं कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत गहू, हरभरा, मसूर, मोहरीसह 6 रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात NDAच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारकडनं सुप्रीम कोर्टात देण्यात आली आहे. हा एक ऐतिहासिक निर्णय मानला जातोय. सर्वोच्च न्यायालयाने डोर टू डोर व्हॅक्सिनेशन म्हणजे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचा आदेश द्यावा अशा आशयाच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. सध्याच्या लसीकरणाचा कार्यक्रम हा व्यवस्थित सुरू असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. या न्यायालयाने एक दावा केला आहे, ज्याच्यामध्ये मुंबई पोलीसचे माजी अधिकारी सचिन वाझेच यांनीच करायला लावली ती मनसुख हिरेनची हत्या असं सांगण्यात आलं आहे. या न्यायाच्या चार्जशीटमध्ये त्यांचा आरोपी नंबर 1 असा उल्लेख करण्यात आला आहे. पुढील वर्षी देशभरात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोवा विधानसभेचे प्रभारी अशी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षानं त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. CAA रद्द करण्याची मागणी. धर्म हा नागरिकता मिळवण्याचा आधार असू शकत नाही असं म्हणत तामिळनाडू विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीत बोटीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. 100 प्रवाशांनी भरलेल्या 2 बोटींची टक्कर झाली असून या अपघातानंतर अनेक जण बेपत्ता असून त्यांचा सध्या शोध सुरू आहे. अफगाणिस्तानमध्ये नव्या तालिबान सरकारची घोषणा करण्यात आली आहे. तालिबानने आपली मंत्रिमंडळ देखील जाहीर केलं आहे. याच्यामध्ये अफगाणिस्तानमध्ये मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांच्या नेतृत्वाखाली तालिबानचं सरकार स्थापन करण्यात आलं आहे. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याची आई अरुण भाटिया यांचं आज सकाळी निधन झालं आहे. खुद्द अक्षयने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. अरुणा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. मुंबईच्या हिरानंदानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज ICUमध्ये त्यांनी उपचारादरम्यान अंतिम श्वास घेतला. या होत्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडी. यासह इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी फॉलो करा लेट्सअप मराठीला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. लेट्सअप ॲप डाउनलोड करा. धन्यवाद.